अगं नको ग नको. असं काय करताय? अगं प्लीज, माझा पहिला पगार आहे आई, प्लीज. अगं काय चाललंय तुमचं? माझ्याकडे कशाला? आई अहो वडीलधारा माणूस म्हणून तुमच्या जवळच देणार ना, प्लीज घ्या ना. अगं काय चाललंय तुमचं? त्या रमाकांत सुद्धा सगळं माझ्याकडे ठेवायला दिलं. आता मी सगळ्यांमधून अंग काढून घ्यायचा प्रयत्न करते आणि तुम्ही मला अडकवा. आई अहो अडकवायसाठी म्हणून नाही हो, पण तुमच्याकडे पैसे दिले ना की सुरक्षित वाटतं म्हणून. हो ग, पण मला जोखीम वाटते ना. आणि तुम्ही दोघी का रांगेत उभे आहात? अगं आमचे पैसे पण तुझ्याचकडे द्यायचेत ना म्हणून. आता का? बँकेत अकाउंट्स आहेत ना तुम्हा दोघींचे, मग त्यात ठेवा की. अगं आई रोज कॅश येते, रोज कसं बँकेत जाणार? जान्हवीला संशय नाही का येणार? आठवड्याचे साठले की एकदाच जाऊ ना बँकेत, काय? हा तुमच्याकडेच देतो. श्री तू सांग रे या सगळ्यांना. नाही नाही नाही, मला विचारूच नका. तुमचं तुम्ही काय ते बघा, मला खेचू नका या. तुमचं तुम्ही बघा. जान्हवी असती ना तर तिने असं काही म्हटलं नसतं. तोडगा नक्की काढला असता तिने. मग जान्हवी घरी आली ना की ती तोडगा काढेल, तोवर तुझ्याचकडे ठेव. बरोबर आहे. हाजी लाज सगळे. जा ते देवा पुढे ठेवा, मी खोलीत जाताना घेऊन जाईल. आणि जान्हवी येईपर्यंतच मी ही जबाबदारी सांभाळणार आहे. एकदा ती आली की सगळं तिच्यावर सोपवणार आहे. तिचे प्रताप आहेत, तिलाच निसरू देत. ए बाजूला वा, श्रीला अंगारा लावते. अंगार आला परत. सॉरी. हळू 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 लाव, गोंदू नको माझ्या कपाळावर. कपरे चेष्टा करतोस? महाराज रागवतील ना. सरू काय करतेस? डोळ्यात जात आहे ना. काय सरे? अगं प्रसाद आहे महाराजांचा. अंजन घातलंय डोळ्यात त्यांनी. तुझ्याच डोळ्यात घाल, तुलाच गरज आहे त्याची जास्त. अगं जान्हवी बरी व्हावी म्हणून हा अंगारा दिलाय त्यांनी. हा घरभर फुंकायचा आहे आणि त्यानंतर ना घरभर घंटा वाजवायची. अरे देवा. एक मिनिट, त्याआधी आम्ही सगळ्या बेडरूम मध्ये जातो. तुला जे हवं ते कर नंतर. हा भांडू नका. अगं सरू, तुझ्या त्या वधूवर सूचक मंडळाच्या जागेचं काय झालं? अगं झालंय सगळं काम, फक्त इंटिरियर थोडं बाकी आहे. माणसांना लावलंय मी कामाला. थँक्यू. इट्स ओके. बरं तू नाव ठरव बाई फायनल तुझं आता. ग नाव ठरलंच आहे की, अत्यानंद वधूवर सूचक मंडळ. अरे देवा. सरे अगं त्या संन्याशाचं नाव काय घेऊन बसली आहेस? मनोमिलन का काहीतरी नाव ठरवलं होतंस ना? छान होतं की ते. हा नाही, मनोमिलनपेक्षा अत्यानंद वधूवर सूचक मंडळच चांगले. आणि संन्यासी असले ना तरी जोडप्यांना आशीर्वादच मिळेल त्यांचा. हो, पण त्या संन्याशाचं नाव वाचून लग्न जुळवायला कोणी येणार आहे का तुझ्याकडे? का नाही येणार? आणि नाही आलं ना तर मी ओढून आणेन लग्न जुळवायला. आणि असा ओढून आणायचा माझा पहिला कस्टमर ठरलाय. कोण? रोहन सहस्त्रबुद्धे. म्हणजे हा कोण? सहस्त्रबुद्धे? पिंट्या. अत्यानंद बाबा वाचवा त्या पिंट्याला. चेष्टा काय करता ग? नेहमीच आहे तुमचं. सर ना आमचे खूप बोलतात, पण मनाने खूप चांगले आहेत. आता गीताचंच बघा, सतत तिच्यामुळे त्रासलेले असतात, पण ते तिच्यावरही माया करतात. आयुष्यात अशी चांगली माणसं भेटणं ही खूप भाग्याची गोष्ट असते बाळा. बाबा, आज ना ते श्रीरंग भेटले होते, ज्यांच्या गाडीने मला धडक दिली ते. जानू, नको ग त्यांचा असा उल्लेख करत जाऊस. तुम्हाला लक्षात यावं म्हणून असं म्हणाले, पण इतकं का वाईट वाटलं तुम्हाला? ग नाही म्हणजे
तू त्यांचा असा उल्लेख केलास ना की मला तुझा ऍक्सिडेंट आठवतो आणि त्रास होतो त्याचा, म्हणून. सॉरी, परत नाही असं म्हणणार. श्रीरंगच म्हणेन. चालेल? बरं ऐका ना, आज माझी बस यायला थोडा वेळ होता, तर मी त्यांच्याबरोबर कॉफी प्यायला गेले होते. ती विसरलीये मला. लग्नानंतर? लग्नानंतरच विसरली. खूप प्रेम होतं का तुमचं एकमेकांवर? खूप. बाबा, त्यांची लव्ह स्टोरी वेगळीच आहे हो. म्हणजे खऱ्या आयुष्यात असं काही असतं हे मी आज पाहिलं. तरी मी म्हणत होते ना, मला ना त्यांच्या डोळ्यात अशी खूप खूप वेदना दिसते. त्याचं कारण आज कळलं. माणसं दाखवतात ना त्यापेक्षा खूप भयंकर अडचणी असतात त्यांच्या आयुष्यात. त्यामुळे आपण सगळ्यांशी प्रेमाने वागत जावं. समोरचा माणूस कुठल्या कठीण प्रसंगातून जात असेल त्याची अनेकदा कल्पनाच येत नाही आपल्याला. जानू, अगं तुझ्या फोनला काय रेंज का म्हणतात ती आहे का बघ गं? आहे का ग? म्हणजे मिस कॉलच देतोय दादा. दळभद्री कुठला. आता खोटं सांगेल आणखीनवर. तुझा फोन लागत नव्हता, तुझ्या फोनला रेंज नव्हती. एवढ्या मोठ्या इस्टेटीवर नागोबा सारखा बसलाय, एक फोन करता येत नाही त्याला? रक्तातच आहे ते सगळं. तुम्ही काही बोलूच नका. सगळे पुरुष ना सारखेच स्वार्थी आणि कंजूस. एवढं त्याच्या मुलीच्या लग्नाचं बघतेय मी, साधा एक फोन करता येत नाही त्याला. पैसा नुसता असून उपयोग काय? तो खर्च करण्यासाठी बुद्धी आणि वृत्ती असावी लागते ना. हो का? तुमच्याकडे काय दोन्ही आहे का? मग करून टाका ना ऑपरेशन. काय ग जानू, दिलं का ग तुझ्या प्रश्नाचं उत्तर यांनी दिलं? आता बोल की, आता का गप्प? अगं उद्या तू सासरी गेल्यानंतर ह्यांना कोण बघणार आहे मग? तू पिंटे, आत्ताही हाताला लागत नाही. मी काय ह्यांना पाठुंगुळीला घेऊन फिरू काय? हे बघ, मला कुणाची मदत नकोय. माझं सगळं करायला मी समर्थ आहे. मी बघून घेईन काय करायचं ते. हो कसं? बिछाण्यावर पडल्या पडले बघा. आई, तू जरा शांत हो ना. बाबा, आता आपण खूप वेळ या विषयावर चर्चा केली आहे. आता तुम्ही निर्णय घेऊन टाका. बघू, ऑपरेशन करण्याचं ठरवून टाका ना बाबा. जानू, हे बघ, आता हा प्रश्न फार महत्वाचा नाहीये बाळा. आता तुझी तब्येत बरी होणं, तुझं आयुष्य सुरळीत होणं हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही ढकला दोघं एकमेकांवर. पण तुमचं ऑपरेशन झाल्याशिवाय का जानूचं आयुष्य सुरळीत होणार आहे? तिला सुख मिळणार आहे? काही नाही. तुम्ही नुसती कारणं शोधताय. आता अनिल राव तुमच्यासाठी एवढं करतायत ना, तर नाही म्हणून दुखवताय कशाला त्यांना? सुख बोचतय तुम्हाला. हे बघ, मला कुणाची मदत नकोय. माझी मुलं माझ्यासाठी खर्च करायला लागली ना तरी 10 वेळा विचार करतो मी. बाहेरच्यांकडून मदत घ्यायचा तर प्रश्नच येत नाही. बाहेरचे म्हणून हिणवताय काय? घरच्यांनी कुणी काही केलंय तुमच्यासाठी? त्याला तू जरा गप्प बसणार आहेस का? तुम्ही ना फक्त मला गप्प करत राहा. माझं तोंड बंद केलं ना की तुम्ही मोकळे. आई प्लीज प्लीज तू शांत हो ना. नको आता हा विषय. तू प्लीज शांत हो. बाबा एकदम शांत व्हा आता प्लीज. तुम्हाला त्रास होईल. मी पाणी आणू तुमच्यासाठी? 1 मिनिट आणते. कशाला पाणी आणून देतेस त्यांना? येतील ना त्यांना हवं असेल तर स्वतः जाऊन. आणि त्यांना कधी कोणी मदत केलेली आवडत नाही, दडपण येतं त्यांना. आणि त्यात अनिल राव तर पैसे देत आहेत. मला एक कळत नाही, स्वतःवर उपचार करून घेण्यासाठी 4 पैसे गाठीला जर बांधून ठेवताच येणार नसतील तर आयुष्यभर एवढे कष्ट घ्याच कशाला? आई प्लीज तू शांत हो. आणि तू आज चल आधी प्लीज. आज चल. नको आता काही विषय नको. मला गप्प कर ग तू. मला गप्प कर फक्त. त्यांना काही कळणार आहे का कधी? जान्हवी, आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. हे बघ, मी तुला सगळं सांगेन. रादर मला तुला सगळंच सांगायचं आहे. फक्त मला आत्ताच सगळं सांगण्याचा आग्रह नको करूस. हे बघ, मला थोडा वेळ दे. तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कोणाला काय सांगणार आहे जान्हवी?
तुझ्याशिवाय माझी दुसरी कोण मैत्रीण आहे? फक्त असं घाईघाईत मला तुला काहीच सांगायचं नाहीये. विश्वास ठेव माझ्यावर. मग तू सगळं खरं सांगशील? तुझी शपथ. आणि मग त्यानंतर सुद्धा तुला माझं वागणं नाही पटलं ना, तर मग तू जे म्हणशील ते सगळं करेन मी. अगं खरंच. हे बघ, तू म्हणालीस ना उठा बशा काढ, तर उठा बशा काढेन. चाळीला 10 राऊंड मार, 10 राऊंड मारेन. तू जे म्हणशील ते सगळं करेन, पण माझ्याशी अबोला नको धरूस. किती वर्षात मी तुला अशी शिक्षा झालेलं पाहिलंच नाहीये. आता जरी मला पटलं तरी मला पटलं नाहीच आहे असंच सांगेन मी. हो? हे धर. अरे 1 काय 2 करतोयस? 3. हे बघ मी बोलते तुझ्याशी. थँक्यू. दे. मी तुला सोडू बस स्टॉपवर बाईकने? नको रे, जाईन मी. तू अशा माझ्या सवयी मोडू नकोस. आणि आरामाची सवय तर खूप लवकर लागते. तुला आरामाची सवय लागणार? शक्य नाही. पण तरीही नको. हे बघ, तू मला खरंच माफ केलं असशील ना, तर माझ्या बरोबर बाईकवर येशील. बाप रे, चला जाऊया, नाहीतर आता आपल्या दोघांनाही उशीर होईल. ए, संध्याकाळी तुला ऑफिस मधनं घ्यायला येऊ? नको, मी येईन. ए बाय द वे, तुझे ते बॉस आहेत ना श्रीरंग, ते मला भेटले होते. मी काल कॉफी प्यायले त्यांच्या बरोबर. हो? हा, म्हणजे बस यायला वेळ होता म्हणून मग आम्ही कॉफी पिऊन आलो. देवा, आता परीक्षेची वेळ आली आहे. आतापर्यंतचा सगळा विश्वास, श्रद्धा पणाला लागायची वेळ आली. मला यश दे प्लीज, मला यश दे. श्री, श्री, अरे इकडे ये ना. अगं सरुमावशी, माझं अजून आवरून व्हायचंय. ठीक आहे रे, देवाला चालतं, ये तू. काय ग? श्री, मी जान्हवीला भेटायला जाणार आहे. काय? हो. म्हणजे तू बँकेत भेटायला जाणार आहेस ना? हो, म्हणजे बँकेतच भेटायला जाईन, पण मी जान्हवीला भेटायला जाणार आहे. नाही, मला काही नीट कळत नाही तू काय म्हणतेस ते. म्हणजे श्री, मला जान्हवीला भेटायचंय, तिच्याशी बोलायचंय. हा हेतू मनात ठेवून मी जाणार आहे, शक्यतोवर काहीही कारण न सांगता. सरुमावशी, हे कसं शक्य आहे? श्री, श्री, मला मनापासून असं वाटतंय की ती मला ओळखेल. म्हणजे बेबी आणि इंदुबाईंनी तिच्या समोर कस्टमर म्हणून गेल्या होत्या, बरोबर? हा, बरोबर. त्यामुळे तिनेही पहिल्या क्षणापासून त्यांच्याकडे त्याच दृष्टीने बघितलं असणार. त्या पलीकडे कुठलाही विचार तिच्या मनात आलाच नसेल. हा, हे शक्य आहे. म्हणून मला असं वाटतंय की मी असंच तिच्याशी बोलेन. मी निदान सुरुवातीला तरी एक ओळखीची बाई म्हणून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेन. कळतंय मला काहीतरी कारण सांगावं लागणार आहे मला, आणि माझं ठरलंही आहे काय सांगायचं ते. पण मी जान्हवीशी एकटीशी बोलण्याचा प्रयत्न करणार. नाही, ठीक आहे, तू जा तिला भेटायला, पण प्लीज सरुमावशी, तिला त्रास होईल असं. श्री, अरे डॉक्टरांनी काय सांगितलंय ते माहितीये मला. जान्हवीला त्रास होईल असं मी काहीही करणार नाही. उलट ती जशी म्हणते ना तशी खूप पॉझिटिव्हली भेटेन मी तिला. खूप छान बोलेन तिच्याशी. मनात असेल ना ते बोलून टाकेन, काहीही न ठरवता. आता ही पद्धत वापरून बघू आपण. सरुमावशी, तुम्ही सगळ्याजणी आहात ह्याचा मला केवढा आधार वाटतो माहितीये. तुम्ही नसताना तर माझं या सगळ्या काळात काय झालं असतं खरंच माहित नाही. असं नको बोलूस रे बाळा. जान्हवी बरी व्हावी असं तुला जितकं वाटतं ना तितकंच आम्हालाही वाटतं रे. आमची सून परत यावी, आमच्या मुलाचा संसार सुखाचा व्हावा असं वाटतंच आहे. पण त्याही पेक्षा आमची जान्हवी आम्हाला परत हवी आहे, जिच्यामुळे आयुष्याकडे बघायची एक वेगळीच दृष्टी मिळाली आम्हाला. ती आमची जान्हवी आम्हाला परत हवी आहे रे.
देवघरात उभे आहोत आपण. आता तरी विघ्नेश्वराने नक्की तथास्तु म्हटलंच ना. अगं बँकेत पण जा काम कर. अगं बघतायत सगळे, जा जागर बस. राग गेला आता? थँक गॉड. तू धड बोलतही नव्हतीस ना माझ्याशी. खूप चुकल्यासारखं वाटत होतं. मग काय, मलाही सवय झाली आता तुझ्या नॉनस्टॉप आणि नॉनसेन्स बडबडीची. त्यात रागवण्याचं बेरिंग घेतलं होतं म्हटल्यावर पटकन माघारही घेता येत नव्हती मला. मनीषने वेळ मागितला माझ्याकडे. सगळं एक्सप्लेन करतो म्हणाला, पण त्याच्या दृष्टीने योग्य वेळ आल्यावर. अँड नाव आय एम ओके विथ दॅट. जान्हवी, सॉरी नको म्हणूस. मैत्रीत हक्क असतो तसा विश्वासही ठेवायचा असतो ना. मी फक्त हक्कच धरून बसले. विश्वास काही काळ मागे पडला. सॉरी. गुड मॉर्निंग जान्हवी. गुड मॉर्निंग. मी काही मदत करू शकते का तुम्हाला? मग वधूवर सूचक मंडळ तुम्ही सुरूच करा आता. श्री मुलासारखं आहे की नाही तुमच्या? मग मुलाकडे पैसे मागायला हिम्मत कशाला हवी? खूप खूप मदत करतेस तू सगळ्यांनाच. त्यासाठीच तर बसले मी इथे. थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. बसा ना, या. तुझ्या एकटीशी बोलायचं होतं. कशाच्या संदर्भात? सांगते ना. ऍक्च्युली आपल्याला इथे ऑफिसमध्ये नाही बोलता येणार आणि मी कामात सुद्धा आहे ना. फार वेळ नाही घेणार मी तुझा. प्लीज. मी सजेस्ट करू का? तुम्ही स्टाफ रूम मध्ये बसा. तिथे जान्हवी येईल हवं तर. चालेल? तिकडे स्टाफ रूम आहे, बसा तुम्ही. जान्हवी येईलच 5 मिनिटात. थँक्यू. ओम अत्यानंदाय नमः. 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 ओम अगं टेन्शन आलंय ना मला. म्हणजे मी महाराजांचं नाव घेत असते सतत. नमस्कार मॅडम. नमस्कार.
चहा घ्या ना. हो. माफ करा पण मला नाव लक्षात येत नाहीये तुमचं. अगं सरू मावशी, म्हणजे माझा भाचा मला सरू मावशी म्हणतो. तू सुद्धा तेच म्हणालीस तर चालेल, म्हणजे आवडेल मला. तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं माझ्याशी. हा, माझं ना वधूवर सूचक मंडळ आहे, त्यात तुझ्या भावाचं नाव नोंदवायचं होतं. पिंट्याचा? हा. तो कसा माहित तुम्हाला? अगं वधूवर सूचक मंडळ काढलंय ना मी, मग ही सगळी माहिती ठेवावीच लागते मला. आता या बँकेत सुद्धा कुणाकुणाची लग्न झाली आहेत, कुणाची नाही झाली आहेत, मला सगळं माहिती आहे. गीताचं लग्न झालेलं नाहीये, गीताच्या बहिणीचं लग्न झालेलं आहे. सगळी माहिती ठेवावी लागते ना व्यवसाय म्हटलं की. हा, पण पिंट्या तसा लहान आहे अजून. लहान काय ग, लग्न जुळायला 1-2 वर्ष जातीलच ना, मग आतापासूनच प्रयत्न करायला काय हरकत आहे. मला बाबांना विचारावं लागेल माझ्या. हो मग विचार ना. आपला व्यवसाय चालावा म्हणून काय काय करावं लागतं ना माणसाला. बरं मग कळव मला तू, मी परत येईनच. मला फोन कर. हा, कसा करू? अगं माझा नंबर असेलच की तुझ्याकडे.